विद्यार्थी मित्रांनो, पुढील उदाहरण वाचा व सोडवण्याचा विचार करा. बघा, पहिलं उदाहरण आहे, दोन संख्यातील फरक 26 असून त्यांची बेरीज 108 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या? दुसरं उदाहरण आहे बघा, दोन संख्यातील फरक 26 असून त्यांच्या बेरजेची दुप्पट 216 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती? आणि तिसरं उदाहरण बघा, एका आयताची परिमिती 216 आहे व त्याच्या लांबी व रुंदीमधील फरक 26 आहे, तर त्या आयताची लांबी किती? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची उदाहरणे आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जातात. परंतु या उदाहरणांचा उपयोजन आपल्या कोणत्या गणितातील घटकातील आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे उदाहरणं आहेत समीकरण या घटकावरचं उपयोजनाचं. तर हे समीकरणावर असल्याने समीकरणाद्वारे आपण हे उदाहरण सोडून बघूया आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने शॉर्टकट ट्रिक्स याच्यात काही आहे का ते पण शोधूया. जर x अधिक y बरोबर 108 आणि x वजा y बरोबर 26 असेल, तर x व y च्या किमती काढा. जेव्हा असं प्रश्न असतो तेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने जे सोडवतो किंवा शाळेत आपल्याला जे शिकवलं ते असं आहे बघा, x प्लस y बरोबर 108 याला आपण समीकरण क्रमांक 1 नाव देऊया आणि x वजा y बरोबर 26 याला समीकरण क्रमांक आपण 2 नाव देऊया. आता काय करूया आपण, इक्वेशन जे आहे म्हणजे समीकरण जे आहे 1 आणि 2 यांची आपण बेरीज करूया. बेरीज करतो असं इक्वेशन सॉल्व्ह करताना. करूया बेरीज बघा, x प्लस वाय बरोबर 108 आणि x मायनस वाय बरोबर 26 यांची आपण करतो आहे बेरीज. करूया बेरीज बघा, या ठिकाणी प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होणार आणि x आणि x हा 2x होणार इक्वल टू 108 अधिक 26 तुमचं होणार 134. मग बघा आता 2x बरोबर 134 असेल तर x बरोबर 134 भागीला 2 x बरोबर बघा, बे एक बे बे सगळं 12 एक उरला झाले 14 बे साती 14 म्हणजे 67. म्हणजे या ठिकाणी आपली x ची किंमत 67 आलेली आहे. आता x ची किंमत 67 ही आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकूया. बघा, 1 नंबरचं इक्वेशन आपलं हे आहे बघा, x प्लस वाय इक्वल टू आपलं असणार आहे 108. x ची व्हॅल्यू आपण काय घेतली आता या ठिकाणी 67 आपली किंमत आलेली आहे. मग 67 अधिक y बरोबर 108 आणि मग y बरोबर हा 67 इकडे अधिक इकडे जाताना वजा होणार, या बाजूला गेल्यानंतर मायनस होणार, म्हणजे 108 मायनस 67. मग y बरोबर 108 वजा 67 किती जातात, 8 9 7 1 आणि 10 मधून 6 गेले 4 51. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्या आहेत 67 आणि 41. अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे. परंतु ही आपली हमाली झाली. आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कमी वेळेमध्ये x आणि y ची किमती जर काढायची असेल तर त्यासाठी शॉर्टकट ट्रिक ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा, x प्लस वाय इक्वल टू 108 आणि x मायनस वाय इक्वल टू 26. हा मागचाच प्रश्न आहे. आपण पारंपरिक पद्धतीने आपल्या शाळेत शिकवलंय त्या पद्धतीने आपण काढलं. आता शॉर्टकट पद्धतीने आपण बघूया. बघा, आपल्याला समीकरण दिलंय x प्लस वाय बरोबर 108 आणि दुसरं समीकरण आहे x वजा वाय बरोबर 26. आपण काय करणार, तर असं करताना हा x ची किंमत काढायची असेल तर तुमचा 108 आणि हा 26 यांची आपण करूया बेरीज. आता बेरीज किती येते त्याची बघा, 134. 134 ला आपण भागूया 2 ने. 2 ने भागल्यानंतर उत्तर किती आपलं 67. अशा पद्धतीने आपण जेव्हा अशा प्रकारचे समीकरण दिलेले असतात तेव्हा त्याच्या दोघींची बेरीज करणार आणि त्याला 2 ने भागणार. उत्तर आपली x ची किंमत असणार. y ची किंमत काढताना तसंच करणार आपण, 108 आणि 26 यांची करणार वजाबाकी आणि वजाबाकी येते आपली 82. 82 भागीला 2 करा, उत्तर आहे 41. अशा पद्धतीने आपण स्मार्ट वर्क करून x आणि y च्या या ठिकाणी किमती काढलेल्या आहेत. आता या समीकरणाचं उपयोजन उदाहरणांमध्ये कसं होतं ते बघूया. तर मित्रांनो, आता समीकरण या घटकाचं उपयोजन करून स्पर्धा परीक्षेमध्ये शाब्दिक उदाहरणं कशी विचारली जातात याचा अंदाज तुम्हाला आलेला आहे.
ही तिन्ही उदाहरणं आपण पाहिली तर तिन्ही उदाहरणं एकच आहे. फक्त 3 उदाहरणांमध्ये फरक हा आहे, की त्यांनी टप्प्याटप्प्याने समाविष्ट घटक आणि काठिण्य पातळी वाढवण्याचा प्रयत्न केलाय. पहिलं उदाहरण हे अतिशय सोपं आहे. त्यामध्ये फरक आणि बेरीज दिलेली आहे, की जी आपण समीकरणाच्या सहाय्याने करतो. तसंच दुसऱ्या उदाहरणात बेरजेची दुप्पट ही संकल्पना वापरून थोडा कठीण करण्याचा प्रयत्न केलाय उदाहरण. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये भौमितिक आकृतीची आयताची परिमिती ही संकल्पनाचा वापर करून उदाहरण आणखी कठीण बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण उदाहरण तेच आहे. ते कसं समजून घेऊया. तिसरं उदाहरण. आयताची परिमिती काय असते? आयताची परिमिती असते लांबी आणि रुंदी यांच्या बेरजेची दुप्पट. म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर. ही तुम्हाला दिलेली आहे किती? 216. मग आता हा दोन्ही जर गुणिला इकडे जाताना भागी लावणार म्हणजे L प्लस बी बरोबर 216 भागीला 2. म्हणजे L प्लस बी बरोबर किती होणार? तर 108. तसंच आपल्याला लांबी आणि रुंदीमधला फरक दिलेला आहे. तो किती आहे? L लांबी आणि रुंदीतला फरक म्हणजे वजा बी बरोबर किती दिलाय तो? 26. मग हे झालं की नाही उदाहरण पहिल्या उदाहरणासारखं. दोन संख्येची बेरीज 108 आहे आणि त्यांचा फरक 26 आहे. संख्या कोणत्या? म्हणजे हेच उदाहरण आपल्याला मागच्या समीकरणासारखं सोडवता येतं. जसं की 108 प्लस 26 यांची बेरीज होणार 234. जसं आपण x अधिक y बरोबर 108 आणि x वजा y बरोबर 26 केलं तसंच ते उदाहरण तयार झालेलं आहे. फक्त या ठिकाणी आयताची परिमिती संकल्पना वापरलेली आहे. त्याला याला भागीव 2 ने उत्तर आपलं येणार किती? 67. तसंच आता याची 108 आणि वजा 26 करूया. 2 आणि 6 62 सॉरी 82. 82 ला आपण 2 ने भागूया. 2 8 आणि 2 झाले 61. ही तुमची लांबी असेल, ही तुमची रुंदी असेल.